किती छान वाटतं इथे येऊन. खरंच किती करतात हे माझ्यासाठी. भरून पावले मी अगदी. आज 19:20 झाले. यांना माहितीच नाही वाटतं आज माझा वाढदिवस येते. सांगावं का नको? पण काय हरकत आहे. माहेरी आई मला ओवाळायची छान, गोडधोड खायला करायची आणि बाबा नेहमी काहीतरी भेटवस्तू द्यायचे. केशात कविता करायचा माझ्यावर. यांच्याकडे बहुतेक वाढदिवस साजरा करण्याची पद्धतच नाही. काय विसरले? नाही, असे कसे विसरतील? मला अगदी नीट आठवतंय. निघायच्या आदल्या दिवशी नानींनी आठवण केली होती. पण यांनी ऐकलंच नाही का? खरंच विसरले हे? काय बाई. नवस फेडायला जाताय, चांगलाय हो. तिथीनुसार पुढच्या बुधवारीचा वाढदिवस आहे. तेव्हा जोडीनं देवाचं दर्शन घ्या आणि देवाला सांगा लवकर पाहुणा येऊ दे घरात म्हणावं. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बोंडी आईची ओटी भरायला मात्र विसरू नका. ओटी वाढ, आमटी वाढ, आमटी. या 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 या. ठेवा. थँक्यू. मालू बस. हा घे चहा. अहो नको तुम्ही घ्या. अगं ए काय करतेस तू? माझा चहा आहे. हा तुझा चहा दर. एरवी तू मला करून देणार ना चहा. आज तुला स्पेशल. अगं यालाच तर हनीमून म्हणतात. अहो आज की नाही मालू आपण फिरायला जाऊया. पण त्याआधी ना मालू मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. कुणाला लावायचा एवढा फोन? नाही ते मी सांगेन ना तुला नंतर. पण मला तुम्हाला काहीतरी हे सांगायचं. बघ मालू, तुला जे काही सांगायचंय तू मला रात्री आरामात सांग. आपण मस्त गप्पा मारू. पण आता तू चहा संपव, मी माझा फोन संपवतो. बाहेर या, मी वाट बघतोय. अहो पटकन पी. मला खूप मज्जा आली. मलाही खूप म्हणजे फारच मजा आली. पण काय आहे की कांता म्हणत होता जसं 2 बोट दूर स्वर्ग आहे वगैरे, असं अजिबात काही वाटलं नाही मला. काय उगीच सांगतो तो. मला तर 2 बोट दूर आहे असंही वाटलं नाही. स्वर्गातच असं वाटलं. कसं आहे, तो तुझा बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यात तू सुख मानतेस ना, म्हणून तुला तसं वाटतं. मम्मा काय अगं काय करतेस? मालू पाहिल कोणीतरी आहे. मला तुमचे आभार मानायचे होते. हो पण इथे कशाला ना, म्हणजे आपण आज जाऊ, आतमध्ये बोलू, उद्या बोलू, नंतर बोलू. पण का? कोणी नाहीये इकडे. नाहीये पण कोणीतरी असं पटकन एकदम येऊ शकतं ना. आला तर वाघ बिगत यायचा जंगलातून. मालू आपण निघूया का इथून? तुम्ही घाबरलात ना? घाबरलो नाही ग. हे बघ माझं मन सोन्यासारखं आणि शरीर पोलादी आहे. हे बघ मग फिरवत की अजून थोड्या वेळ. चला फिरूया. पण कसं आहे मालू, मला जरा एक फोन करायचंय. फोन? नानींना? नाही, आमच्या ऑफिस मध्ये करायचंय. आज कुणाचा तरी वाढदिवस आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.